आत्महत्या करण्यासाठी सर्रास वापर होतो तो पंख्याचा। नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या आकडेवारीत हे वास्तव समोर आलंय। त्यामुळेच आत्महत्या रोखण्यासाठी मुंबईतल्या एका अवलियानं तयार केलाय चक्क अँटी सुसाईड पंखा। हा आहे अँटी सुसाइड पंखा। आता ही काय नवी भानगड असा प्रश्न तुम्हाला पडला ना? मुलुंडला राहणाऱ्या शरद अशानी यांनी हा पंखा तयार केलाय। इलेक्ट्रॉनिक इंजिनियर म्हणून ते सेवानिवृत्त झालेत। 2007 साली या इनोव्हेटिव्ह पंख्यासाठी अशानी यांनी पेटंटही मिळवलंय। वाढत्या आत्महत्या आणि त्यासाठी होत असलेला पंख्याचा वापर पाहता त्यांना ही कल्पना सुचली। त्यामध्ये त्यांनी स्प्रिंग आणि वेगळ्या प्रकारच्या वायरिंगचा वापर केलाय। 13 किलोपेक्षा अधिक वजन आल्यास हा पंखा खाली येतो। त्यातल्या स्प्रिंग आणि विशिष्ट रॉडमुळे आत्महत्या होऊ शकत नाही। फॅनचा रॉड आहे तो साधा रॉड न असता तो स्पेशल रॉड आहे आणि ते कुठलाही फॅनसाठी सीलिंग फॅनसाठी आपण वापरू शकतो। कुठलाही कलर कुठलाही लेंथचा वापरू शकतो। प्रत्युषा बॅनर्जी, जिया खान, मॉडेल नसीफा जोसेफ अशा सेलिब्रिटींसह अनेक विद्यार्थ्यांनी पंख्याला लटकूनच आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत। नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डच्या माहितीनुसार देशात दरवर्षी 1,30,000 आत्महत्या होतात। त्यातील 60,000 आत्महत्या या पंख्याचा वापर करूनच होतात। यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे। अशा परिस्थितीत आशानी यांनी तयार केलेल्या अँटी सुसाइड पंख्यामुळे एक आत्महत्या जरी टळली तरीही मेहनत सफल झाली असं शरद अशानींना वाटतं। आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेली व्यक्ती कोणताही मार्ग वापरून आत्महत्या करू शकते, पण अधिकतर आत्महत्या या पंख्यामुळे होतात आणि त्याला जर अशा पद्धतीने अँटी सुसाइड पंख्याचा पर्याय मिळाला तर अनेक ठिकाणी म्हणजेच कॉलेज हॉस्टेलमध्ये, हॉटेल्समध्ये, घरामध्ये जर याचा वापर केला तर अनेक आत्महत्येचे प्रयत्न जे आहेत ते अयशस्वी ठरू शकतील। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।